नमस्कार. मी दीपाली चौधरी. माझी कथा विधिलिखित भाग 16. नव्याने तिचे आवरलं. किचनमध्ये गेली साऊसाठी टिफिन बनवायला. साऊने सांगितलं होतं, आज तू माझ्या टिफिन बनवणार आहे. मला तुझ्याच हातचं हवं आहे. म्हणून नव्या किचनमध्ये तिच्यासाठी बनवत होती. शानू नव्याला मदत करत होती. एक करत सगळे आवरत होते. योगिता आल्या. नव्या, आज तू टिफिन बनवते का? मला पण तू बनवलेली भाजी हवी आहे. माझ्यासाठी पण लावून ठेव, योगिता म्हणतात. निघून जातात. नव्या मस्त हसते. तिने सगळ्यांसाठी भाजी बनवली होती. तिने आज शालूला ब्रेकफास्ट करायला सांगितला. ती साऊचा आवरायला निघून गेली. रिया, उठ ग. साऊ उठ, स्कूलला जायचं आहे ना, नव्या म्हणते. नव्याला साऊचं आवरायचे. सार्थक आवरून येतो. रुपेश सकाळीच कुठेतरी बाहेर गेला होता. राहुल पण आला. शालूंनी सगळ्यांना ब्रेकफास्ट लावून दिला. सार्थक, मला आता घरी जायचं आहे. खूप दिवस झाले घरी गेली नाही. आता तुमचं सगळं छान चालू आहे. राहुलच्या लग्नाला येईल, शारदा मावशी म्हणतात. नको जाऊ साऊला, आमचं परत लग्न करायचं आहे. आमचं मत आहे की परत लग्न करू. आपल्या लोकांमध्येच करायचं आहे. काय खरंच? मी तर खूप मजा करणार आहे. शॉपिंग करावी लागेल, सगळं बघावं लागेल, रिया म्हणते. तुझ्या गाडीला ब्रेक मार. आम्हाला साधं लग्न करायचं आहे, घरातल्या घरात, सार्थक म्हणतो. मी काही ऐकणार नाही आहे. लग्न मोठं करायचं. आधी पण मी नाही होती, आता पण करायचं नाही असं म्हणत आहे, रिया म्हणतो. मी एक बोलू का? नव्या म्हणते. हां बोल ना. सगळे म्हणतात. साधंच लग्न करू, नंतर रिसेप्शन करू. रिया काय म्हणते? मला असं वाटत आहे पार्टी ठेवू शकतो. नव्या म्हणते, अरे मेरी जान, मस्त. आपण असं करू. मला खूप आवडलं आहे. आपण शॉपिंग. सार्थक, कधी जायचं? तुम्हाला कधी वेळ आहे तेव्हा जाऊ, रिया म्हणते. मी सांगतो. मीटिंगचं पण बघावं लागेल. ऑफिसमध्ये काम आहे, ऑर्डर खूप आहे, सगळं बघावं लागेल. मी सांगेल तेव्हा शॉपिंगला जायचं आहे. तुम्ही एकट्याने जायचं नाही, सार्थक म्हणतो. माझी तर मज्जा आहे. साऊ उड्या मारत होती. तिची इच्छा होती त्यांचं परत लग्न व्हायला पाहिजे. तिने सांगितलं म्हणून डॅडला सांगितलं. त्यांनी त्यांचं माझं ऐकलं. साऊला खूप आनंद झाला होता. तू आज कुठे जाऊ नको, इथंच थांब, सार्थक शारदा मावशीला म्हणतो. शारदा मावशीला काही बोलता आलं नाही. साऊ, राहुल, सार्थक निघून जातात. साऊला स्कूलला सोडून ऑफिसला जातात. सार्थक, राहुल ऑफिसमध्ये येतात. सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग विश करतात. तो पण गुड मॉर्निंग बोलून कॅबिनमध्ये जातो. राहुल त्याच्या कॅबिनमध्ये जातो. सार्थक फाईल बघत होता. एक फाईलमध्ये खूप चुका होत्या. त्याने मेरीला बोलवून घेतलं. मेरी पण लगेच आली. मे आय कम इन सर, मेरी म्हणते. येस कम इन, सार्थक म्हणतो. काय झालं सर, मेरी घाबरत विचारते. सार्थकचा मूड चांगला नाही होता. रागात पण दिसत होता. मेरी, या फाईल कोणी पूर्ण केली आहे? किती चुक्या केल्या आहे? व्हॉट इज दिस? हाऊ मेनी मिस्टेक अँड देअर इज दॅट फाईल? डोंट यू नोटीस? सार्थक रागात म्हणतो. सॉरी, मी बघते कोणी पूर्ण केली आहे. मिस्टेक काढून दुरुस्त करून आणते, मेरी म्हणते. निघून जाते. नव्या काही विचार केला आहे. काय घालणार आहे? आपण मस्त शॉपिंग करू. साऊला पण मस्त घेऊ. तू आणि सार्थक सारखे कलरचे कपडे घे, मस्त वाटेल, रिया म्हणते. हो करू. साऊ पण खूप आनंदी राहायला लागली आहे, नव्या म्हणते. मी जरा घरी जाऊन येते. डॅडचे पण खूप कॉल येऊन गेले आहे. त्यांना पण आठवण येत असेल. आली तशी इथेच आली, रिया म्हणते. नीट जा, मला कॉल करत जा. अंकल हो बोलले तर इथंच राहायला ये, मजा येईल. तू असली काही काळजी राहत नाही, नव्या म्हणते. डॅडला विचारते. ते हो बोलले तर डॅडला घेऊन येते, रिया म्हणते. जायला निघते. तिला रुपेश दिसतो. सकाळचा गेला होता तो आता आला होता. काय करायला गेला होता काय माहिती. तो नव्याच्या रूममध्ये बघत होता. तिच्यासोबत बोलता येईल कोणी दिसत नाही होतं. रिया जायला निघाली. त्याला खूप जोरात धक्का दिला. त्याच्या पोटात पण गुद्दा दिला. ओढणी नीट करत ते असं दाखवलं. तिने मुद्दामून केलं होतं. सॉरी, तू काय करत आहे? तुला काही काम नाही आहे का? सार्थक नाही आहे, तो ऑफिसला गेला आहे. थोड्या वेळाने येईल, त्याच्यासोबत बोलायचं असेल तर, रिया म्हणते. तू काय करत होती? रूममध्ये कोणी नाही ना? उगाच का लुडबुड करत असते, रुपेश म्हणतो. त्याला जाणून घ्यायचं होतं नव्या कुठे आहे. तिला बघायला तर तो आला होता. त्याच्यासोबत बोलायला तुला जुनं सांगायला आला होता.
माझी मर्जी, मी कुठं पण जाईन, तुला काय करायचं आहे, रिया म्हणते. त्यांची तुतू मैमै चालू होते. एक पण मागे हटायला तयार होत नाही. त्यांचं बस चाललं तर त्यांनी एकमेकांचे केस ओढायला पण कमी केलं नसतं. रिया फोन वाजला. तो उचलून ती निघून गेली. रिया काहीतरी करावं लागेल, खूपच बोलते, नकचिडी रिया बिया, राकेश रागात म्हणतो. रिया तिच्या घरी निघून जाते. रुपेश त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याला रियाचा खूप राग आला होता. खूप मध्ये मध्ये करते. तो म्हणतो, नव्या पण काही कामात नाही म्हणून कंटाळा आला होता. सार्थकचे खूप पुस्तकं होते. त्यातलं एक पुस्तक घेतलं आणि वाचत होती. वाचता तिला झोप लागली. रुपेश बाहेरून मध्ये बघत होता. योगिता नव्याकडे आल्या होत्या. रुपेश, काही काम होतं का? असं का उभा आहे? योगिता म्हणतात. काय नाही, ते सार्थक सोबत बोलत होतो. तो आहे का बघत होतो. रुपेश म्हणतो. तो अजून आला नाही. तो आला की तुला सांगते, योगिता म्हणतात. नव्या जवळ रूममध्ये जातात. नव्या झोपली असते. हातात पुस्तकं तसेच असते. योगिता पुस्तक काढून बाजूला ठेवतात. तिला झोपू देतात. त्या निघून जातात. त्यांच्या मनात रुपेशबद्दल काही येत नाही. त्यांना वाटतं सार्थकला भेटायला आला आहे. कोणी कोणी असंच असतं. मला तिला बघू पण देत नाही. किती मस्त दिसत होती, किती नाजूक आणि सुंदर आहे. तिचे डोळे तर घायाळ करतात. केस पण किती लांब आणि मस्त आहे. तुझ्यावर कधी मला प्रेम करता येईल, तिच्या केसामध्ये हात फिरवता येईल, तिच्या डोळ्यामध्ये हक्काने बघता येईल, रुपाश विचार करत होता. सार्थकची मीटिंग मस्त झाली. कॉफ्या आणायला सांगितली. मेरी सार्थकच्या कॅबिनकडे गेली. ती खूप घाबरली होती. मे आय कम इन सर, मेरी म्हणते. येस कम इन, सार्थक म्हणतो. सर, ही फाईल दुरुस्त करून आणली आहे, मेरी म्हणते. सार्थक फाईल बघतो. आता त्याला हवी तशी होती. व्हेरी गुड. आधी बघायचं ना, मला राग येणार नाही. सार्थक तो फाईल मेरीकडे देतो. राहुलला पाठवायला सांग, त्याच्यासोबत मला काम आहे, सार्थक म्हणतो. त्याची कॉपी पण येते. कॉपी ठेवून निघून जाते. सार्थक कॉफी एक घोट घेतो. त्याला कॉफी आवडत नाही. नव्या बनवते तशी झाली नाही आहे. काय करत असेल? झोपली असेल, रियासोबत बोलत असेल. सार्थक विचार करत असतो. तिला कॉल करू का? तिची आठवण आली आहे, सार्थक मनात म्हणतो. नव्याला कॉल करायला घेतो. रिंग जात होती. नव्याने अजून कॉल घेतला नाही होता. खूप उशीर तिने कॉल घेतला. हॅलो, कोण बोलत आहे? नव्या झोपत बोलत होती. तुझा नवरा बोलत आहे, सार्थक म्हणतो आणि हसतो. काही काम होतं का? नव्या म्हणते. असंच कॉल केला होता. तू काय करत आहे? सार्थक म्हणतो. मी गप्पा मारत होते, पुस्तक वाचत होते, वाचताना झोप लागली, नव्या म्हणते. ते थोडा वेळ बोलतात. नंतर कॉल कट करतात. राहुल येतो. काय चालू होतं रे? गुलूगुलू करत होते. फोन का ठेवला? मी आलो म्हणून, राहुल म्हणतो. असंच कॉल केला, तिची आठवण येत होती, म्हटलं काय करत आहे बघू. ती झोपली होती. थोडं बोलेल, कॉल कट केला. सार्थक म्हणतो. आज मीटिंग कशी झाली? मिस्टर माने त्यांची ऑर्डर आली आहे, त्यांना पार्सल करायचं आहे का? राहुल म्हणतो. पार्सल करून टाक, फॅक्टरीत जाऊ नये, ऑर्डर येत आहेत, सगळ्यांना त्यांचे काम सांगावं लागतील. सगळं बघून घेऊ. अजून कोणीतरी हवं, विश्वासू. आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागणार नाही, सार्थक म्हणतो. आपण करू सगळं व्यवस्थित, राहुल म्हणतो. साहूला घ्यायला जावं लागेल, वेळ झाली ना, सार्थक म्हणतो. बाकीचं आपण घरी गेल्यावर बोलू, राहुल म्हणतो. सार्थक आवरतो आणि निघतात. राहुल पण त्याच्या कॅबिनमध्ये आवरून येतो. दोघं स्कूलमध्ये जातात. साऊला घेतात. घरी जातात. घरी पोहोचतात. नव्या साऊचा आवरते. किचनमध्ये जाते सगळ्यांसाठी कॉफी करायला. कीर्ती पण कॉलेजवरून येते. ती पण फ्रेश होण्यासाठी जाते. सार्थक आणि राहुल फ्रेश होऊन येतात. साऊ त्यांना स्कूलमध्ये काय झालं ते सगळं सांगत असते. मध्येच मुलांची नक्कल करून दाखवत होती. बाकी सगळे हसत होते. नव्या सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली. सगळ्यांनी कॉफी घेतली. वहिनी, रिया नाही दिसत, रूममध्ये आहे का? राहुल म्हणतो. रिया तिच्या घरी गेली. तिच्या डॅडचा कॉल आला होता, मग ती निघून गेली, नव्या म्हणते. रुपेश तेव्हा रूममधून बाहेर आला होता. त्याने नव्याचं बोलणं ऐकलं होतं. बरं झालं बॅत गेली. खूप मध्ये मध्ये करते, तो मनात विचार करत होता. मला काही दिसत नाही. एक पण मेसेज तरी करायचा. किती वेळ लागणार होता तिला माझ्यासोबत बोलायला? राहुल मनात विचार करत होता. बघू पुढे काय होते. रिया सांगून गेली नाही तर राहुलला राग आला असेल का? कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर